मानवतात 12,000 साड्यांचा वर्षाव. शिवसेना शिंदे गटाचा महिलांसाठी भव्य उपक्रम. घराघरात पोचला आनंदोत्सव. दसरा दिवाळीच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मानवत शहरात महिलांसाठी खऱ्या अर्थाने आनंदाचा वर्षाव झाला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने तब्बल 12,000 साड्यांचे वाटप करण्यात आले असून या उपक्रमामुळे शहरभरात सणासुदीचा उत्साह द्विगुणित झाला आहे. हा अनोखा उपक्रम शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान व युवा नेते बालाजी कुऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली मागील 3 दिवसांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे प्रत्येक प्रभागात कार्यकर्ते थेट घराघरात जाऊन महिलांच्या हाती साड्यांची भेट ठेवत आहेत. महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद. शहरातील महिलांनी या उपक्रमाला अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. घर खर्चामुळे स्वतःसाठी नवे कपडे घेणे नेहमी शक्य होत नाही, पण शिवसेना शिंदे गटाने दिलेली ही साडी म्हणजे आमच्यासाठी खास दिवाळीची भेट आहे, अशा भावना अनेक महिलांनी व्यक्त केल्या. संकटाच्या काळात कुणीतरी आपली काळजी घेतोय यापेक्षा मोठं समाधान नाही, असेही मत व्यक्त झाले. सईद खान यांची प्रतिक्रिया. अतिवृष्टीमुळे शेतकरी, मजूर, कारागीर व लहान व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तरीही महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. संकट कितीही मोठं असलं तरी आपण सर्व एकत्र आहोत याची जाणीव देणे हा उपक्रमाचा खरा उद्देश आहे. बालाजी कुऱ्हाडे यांची भावना. महिला म्हणजे घराचा आधारस्तंभ. त्यांना आनंद मिळाला तर संपूर्ण कुटुंबाचा उत्साह दुप्पट होतो. या उपक्रमातून महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे कुऱ्हाडे म्हणाले. शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग. या साडी वाटपात बालाजी गोलाईत, भूषण चांडक, आनंद भदरगे, शैलेश कत्रुवार, शिवाजी पाटील, युनुस बागवान, गणेश कुऱ्हाडे, किशोर चव्हाण, शैलेश वाघमारे, व्यंकटेश चौधरी, राजेश रासवे, संजय बारहाते, ॲडव्होकेट सतीश चव्हाण, मंगेश उदावंत, विशाल दलाल, जनार्दन कीर्तने, दीपक बारहाते, अशफाक अन्सारी, आसिफ खान, मोईन खान, शफीभाई, राहुल कुंभकर्ण आदी कार्यकर्त्यांनी जोरदार सहभाग नोंदवला. सामाजिक बांधिलकीचे दर्शन. या उपक्रमामुळे मानवत शहरात उत्सवाचा आनंद दुणावला असून शिवसेना शिंदे गटाच्या सामाजिक बांधिलकीचे उत्तम दर्शन घडले आहे. महिलांच्या चेहऱ्यावर खुललेले हास्य आणि घराघरात झालेला साडी वाटपाचा जल्लोष हा या दसरा दिवाळीचा खरा गोडवा ठरला आहे.